माझ्या हातून ते देवीची ओटी भरायची राहून गेली. म्हणजे तुमचा संसार सुखाचा व्हावा, सावी लवकर बरी व्हावी म्हणून मी देवी आईला नवस बोलले होते. आणि ते ते पूर्णच होत नाहीये रे. मला वाटतं म्हणून माझं मन असं अशांत आहे. मला नीट झोप लागत नाहीये. आणि या अपुऱ्या झोपेमुळे ना मला कदाचित भास होत असावेत किंवा चक्कर आली असावी. तू खरं बोलतेस ना? तुझ्याशी मी का खोटं बोलेन धैर्य? पण मग त्या इरावर एवढी का चिडली होतीस तू? मूर्ख आहे रे ती. बघितलंस ना कशी वागते, म्हणून चिडले मी. पण तू नको लक्ष देऊ हं? आणि माझी काळजी सोड. मला काही झालेलं नाही आणि मी काही होऊही देणार नाही. तू पण काही खाल्लेलं नाहीयेस ना? आधी जाऊन जेवून घे हं? हे मी खाऊन घेते. नक्की ना? ठीक. आणि काळजी करू नको, मी आहे. सगळं संपवायचं आहे. हे आता तर धैर्यला सुद्धा माझ्यावर संशय यायला लागलाय. काय करू? कुठून शोधू त्या बाईला? पण वाटेल ते झालं तरी शोधावं तर लागणारच. आईनं मगाशी सांगितलं की माझी काळजी करू नकोस. पण अशी कशी काळजी करू नको मी? तिला नक्की कशाचा त्रास होतोय, का एवढी अस्वस्थ आहे ती तेच कळत नाहीये. आधी सावीची ही अशी अवस्था झाली आणि आता आई पण माझ्यापासून लांब चालली असं वाटतंय. का घडतंय हे सगळं? की मीच आईची आणि सावीची काळजी घ्यायला कुठंतरी कमी पडतो. सावी, बाळा, झोपली नाहीस तू अजून? तू पण तर जागाच आहेस. काय झालं फ्रेंड? तुला झोप येत नाहीये? तुला टेन्शन आलंय? तुला तुझ्या आईची काळजी वाटते? नाही, असं काही नाही. मग कसं आहे? आपण बेस्ट फ्रेंड्स होत ना. मग सांग ना, काय झालं?
ना फ्रेंड. तुला तुला काय वाईट वाटतंय? खरंच काही नाही बघा. तू इकडे माझ्याकडे बघ आणि माझ्या डोळ्यात बघून सांग. मी तुझी फ्रेंड आहे ना. मग तू मला सगळं सांगितलं पाहिजे. मी आईची अशी अवस्था नाही बघवत आहे मला. मी आजपर्यंत तिला असं कधीच नाही बघितलेलं. आजपर्यंत काही झालं तरी आई कधीच घाबरली नाही. प्रत्येक गोष्टीला धीरानं सामोरी गेली. पप्पा गेल्यानंतर हे सगळं काही तिनंच सांभाळलं एवढं चांगल्या पद्धतीनं. इन्स्टिट्यूटचा पसारा वाढवला, घर एकत्र बांधून ठेवलं. पण आता तिला काय झालंय तेच कळत नाहीये. ती एवढी अस्वस्थ काय ते सुद्धा सांगायला ती तयार नाहीये. गेले कित्येक दिवस तिला नीट झोप लागत नाहीये आणि म्हणून ती गोळ्या घेतेय, पण तिनं यातलं कोणाला काहीच सांगितलं नाही. तिला जो काही त्रास होतोय ना तो मला होऊ दे. तिच्यासाठी काय वाटेल ते सहन करायला तयार आहे मी. फक्त तिला काही व्हायला नको. धैर्य, तुमचं किती प्रेम आहे तुमच्या आईवर, आणि मी मात्र त्यांच्या विरोधात पुरावे शोधते. आईंचं सत्य जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला खूप त्रास होणार आहे. पण माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. देवा, हे सगळं लवकरात लवकर संपव. ओ, काही बोललीस का? तुला माझ्या मनातलं पण ऐकू येतं? म्हणजे तू मनातल्या मनात काहीतरी बोलत होतीस. हे चांगलंय. मला मनातलं सगळं बोलायला लावलं आणि तू मनातल्या मनातच बोलतीस. नाही, मी तर देव बाप्पाला सांगत होते की माझा फ्रेंड आहे ना, त्याचा प्रॉब्लेम लवकर संपू दे. त्याला आयुष्यात ना खूप आनंद मिळू दे आणि त्याला नेहमी सुखात ठेव. त्याला कशाला टेन्शन देतेस? थकून जाईल तो. थकू दे की. बघ आता मी मनात बोलले म्हणून तुला हसायला आलं की नाही? मी म्हटलं होतं ना की तू जर मला सगळं सांगितलं तर तुला बरं वाटेल, आणि तसंच झालं. आईनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला होता. तुझ्या जीवितास धोका आहे. येणारा काळ तुझ्यासाठी लई वाईट आहे. तुझा खेळ संपला. कोण आहे?
म्हणजे भास होता ही जोगतीण सारखीच दिसायला लागली सगळीकडे. नाही आजची रात्र लाईट चालू ठेवूनच झोपते, म्हणजे निदान भास तरी होणार नाही. सावीच्या प्लॅनचा उपयोग होतोय. आई खूपच घाबरल्यात. हेच तर हवं होतं आपल्याला. हो भास्कर ऐक ना, आपण हे जे काय करतोय ते बरोबर करतोय ना? नाही म्हणजे आपण करायला जातोय एक व्हायचं काहीतरी भलतच. अरे ते आता नको रे टेन्शन घेऊ तू, काय होणार नाही. आणि हीच संधी आहे, त्याचं सोनं केलंच पाहिजे. नाही तर आपली गत आहे ना त्या हिऱ्यासारखी होईल, गोष्टी हाताबाहेर निघून जातील. आणि दादा, आपली प्रगती जर बघायची असेल ना तर आत्ताच जो काही सोक्षमोक्ष लावायचं तो लावून टाकूया. बोल. तुझं पण बरोबर आहे म्हणा. तसं पण आई अजून हे एकटं किती दिवस सांभाळणार ना? कधी ना कधीतरी आपल्याला पण राज्य करायला मिळालंच पाहिजे. पण आईचा तो लाडा काही धैर्य, त्याचं काय करायचं? अरे दादा, आधी आईला तर आपल्या वाटेतून बाजूला काढू, मग त्याचं बघू काहीतरी करू. आणि एवढ्या दिवस त्याच्या माघारी आपण आपली कामं करतच होतो की, त्याला काय कळलंय? आणि जर त्याला शिंग फुटलीच तर पाठवू कुठेतरी त्याला पण. बोल बोल. नीता काकू कुठं आहे? हा ती असेल की, आम्हाला काय माहित. असेल कुठेतरी किचन मध्ये असेल बघ. जा. तुम्ही आता फ्रेंड बद्दल बोलत होता का? हा हो बोलवतो. मग तुला काय प्रॉब्लेम आहे वय? नाही, पण बोललात तर चांगलंच बोला, नाहीतर शिक्षा मिळेल. हा, वाईट वागणाऱ्यांना देव बाप्पा शिक्षा देतो ना, कान कापतो. हे दादा, डाऊट येतो कधी कधी मला पण.
होय की? हे दोघं असं बाहेर जाऊन बोलायला लागलं की टेन्शनच येतं मला. मला पण नेमक्या या दोघांचं काय चाललंय तेच कळत नाहीये. सकाळी सकाळी कोणाची वाट बघतायत? मला माहितीये दोघांचं काय चाललंय ते. काय चाललंय? काल इराने जो गोंधळ घातला होता त्याचाच ते दोघं फायदा घेतात. दामिनी मॅडमला त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायचे. सावी, पण तू असं बोलताना ऐकलंय का? नाही, पण भास्कर भाऊजी आणि विलास भाऊजी स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि हे मला चांगलंच माहिती. आता दामिनी मॅडमची सुटका नाही. ते दोघं त्यांना या घरात राहूच देणार नाही. पण सावी, आईंनी जे केलंय त्याची शिक्षा त्यांना मिळणार. नक्की मिळणार. त्यांचं सत्य धैर्यांसमोर आणि अख्ख्या जगासमोर आणल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. आणि त्यासाठी मी त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ देणार. ज्या दिवशी त्यांचं सत्य धैर्यांसमोर येईल त्या दिवशी मी स्वतः त्यांना घराबाहेर काढणार. कोणाला घराबाहेर काढणार आहेस? भाऊजी, तुम्ही इथं? हा, ते सावीसाठी नाश्ता बनवायचा आहे ना, म्हणून आलोय. पण सावी काय म्हणत होती? कोणाला घराबाहेर काढणार आहेस? जोगतीन. म्हणजे तू तू बघितलंयस तिला? नाही, पण पण तुझी आई म्हणतीये तर तर खरंच असणार. आणि ती जर तुझ्या आईला त्रास देत असेल, त्यांना घाबरत असेल ना, तर मी तिला सोडणार नाही. तिला घराच्या बाहेर हकलून दे. सावी, खरं तर तुला स्वतःला बरं वाटत नाहीये, पण तरी तू घरच्यांचा, माझ्या आईचा इतका विचार करतेस. खरंच कौतुक वाटतं तुझं. पण भाऊजी, आईंना काय होते तेच कळत नाहीये. मला पण तिचं लय टेन्शन यायला लागलंय आता. मी तिला एवढं अस्वस्थ कधीच बघितलं नव्हतं. भाऊजी, खरं तुम्ही राग मानून घेऊ नका, पण आपण एकदा आईंना डॉक्टरांकडे. नाही, नको. म्हणजे इतक्यात आईला डॉक्टरकडे न्यायची काही गरज नाही. ती खूप जास्त अस्वस्थ आहे ना, त्यामुळे तिला भास होत असते. आपणच काळजी घेऊयात तिची सध्या. ठीक आहे. या 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 डॉक्टर या. या इकडे सरळ जायचंय. या. तुमची हिंमत कशी झाली या घरात यायची? आत्ताच्या आत्ता बाहेर निघायचं इथनं.
आधी माझ्या बायकोला त्रास दिला आणि आता माझ्या आईला न्यायला आलाय. तुम्ही जर माझ्या बायकोची नीट काळजी घेतली असती ना तर ती तुमच्या हॉस्पिटलमधून अशी पळून गेली नसती. तुमच्यामुळे त्रास झालाय तिला. आताच्या आता घरात बाहेर. थांब 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 थांब, शांतो आम्ही बोलवलो त्याला. अरे पण काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? अरे हा काय माणूस आहे? काल आई कशी वागत होती बघितलंस ना? हा, तिला काय झालंय ते कळायला नको का आपल्याला? आणि जर तिला खरंच बरं वाटत नसेल तर मग तिला ट्रीटमेंटची गरज आहे, कळतंय का तुला? आईला काही झालेलं नाहीये. ती फक्त टेन्शन मध्ये आहे थोडी. पण मग धैर्य आत्यांनी मला तो फ्लॉपॉट फेकून मारला त्याचं काय? कारण तो तुझा आगाऊपणा होता. तुला काय गरज होती तिला त्रास द्यायला जायची? नाही धैर्य, मला फक्त आत्यांची काळजी वाटत होती. तुला काही गरज नाहीये तिची काळजी करायची. मी आहे तिची काळजी घ्यायला. काय असं कसं काय? ती फक्त तुझीच आई आहे का? हा, आमची पण आई आहे. आणि आम्हाला तिच्यासाठी काही करावं वाटलं ना तर आम्ही करणार. अरे बाबा, हे बघ, आईला काहीच झालं नसेल, मान्य, पण एकदा डॉक्टरांना तपासू दे ना, सगळ्यांची शंका दूर होईल. ठीक आहे, तुमची एवढीच इच्छा आहे ना तर तपासू देत. पण शेवटी माझंच खरं ठरणार. दामिनी मॅडम, याला म्हणतात करावं तसं भरावं. मला आधी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तिथे या डॉक्टरांना मला शॉक द्यायला लावलात ना, पण आता तेच डॉक्टर तुमच्यासाठी आलेत.